नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मक्याच्या दाण्यांपासून आप्पे कसे बनवायचे ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असे आज आपण आप्पे बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण मकाचे दाणे घेतले, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकूया, जिरं टाकूया व याचं वाटण करून घेऊया. वाटण करताना जास्त जाड पण नको आणि बारीक पण नको, मीडियम असं वाटण ठेवा. आता हे केलेलं वाटण सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. 2 ते 3 मध्य आकाराच्या शिमला मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहे. कांदे चिरून घेतले, एकदम बारीक चिरून घ्या. त्याला टाकून घ्या. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. अर्धासा लिंबाचा रस पिळून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊया. 1 वाटी डाळीचं पीठ घेऊया. पीठ हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. त्याला आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला पाण्याची गरज पडत नाही मिक्स करताना. ऑलरेडी आपण मकाचे दाणे दळले, त्याच्यामुळे पाण्याची गरज पडणार नाही. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये इनो घालूया. त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून आपला इनो व्यवस्थित फुलल्या जाईल. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकीकडे आप्पे पात्र घेतले, गरम होण्यासाठी ठेवले. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्या. हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने सर्व आप्पे पात्रामध्ये टाकून घ्या. टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनटं व्यवस्थित एका बाजूने परतून घेऊया. हे बघा, 5 ते 6 मिनटं झाले. आपले आप्पे व्यवस्थित परतले. त्याला उलट करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. या पद्धतीने सर्व आप्पे आता आपण उलट करून घेऊया. उलट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दुसरी पण बाजू व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, आता आपण झाकण काढूया. दुसरी पण बाजू आपली व्यवस्थित परतली आहे. या पद्धतीने सर्व आप्पे आता आपण असेच बनवून घेऊया. गरमागरम मक्याच्या दाण्यांचे सर्व आप्पे आपले बनून झाले. या पद्धतीने नक्की बनवून बघा, खायला खूपच चविष्ट असे लागतात. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने मक्याच्या दाण्यांचे आप्पे बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. अगदी कमी साहित्याचा वापर करून आज आपण हे आप्पे बनवले. या पद्धतीने बनवून बघा. हे आप्पे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आप्पे तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.